ज्या देवस्थानाच्या नावानं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविक डोळे मिटून श्रद्धा ठेवतात, त्याच देवस्थानाच्या तिजोरीवर डल्ला मारला गेला तर काय घडलं असेल हे कधी विचार केला आहे का? महाराष्ट्रातील संत ज्यांच्या नावाने भक्त आपल्या घामाच्या कमाईतला वाटा दानपेटीत टाकतात, त्याच पवित्र स्थानाच्या खात्यातून तब्बल 60,75,00,000 रुपये गायब होतात. आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा गैरव्यवहार करणारी व्यक्ती बाहेरची कोणी नसून प्रत्यक्षात कारभार सुधारण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी नेमलेली अधिकारीच निघते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थान नेमकं हेच घडलं आहे. जो पैसा भक्तांनी आपल्या मुलांबाळांच्या भल्यासाठी आणि संकटमुक्तीसाठी देवाच्या चरणी ठेवला होता, त्याच पैशाचा हिशोब कागदावर एक आणि प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे वेगळा असल्याचं आता उघड झालं. तर काय आहे संपूर्ण प्रकरण आणि हे प्रकरण बाहेर कसं आलं, सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक असं गाव आहे जिथे संत बाळूमामाचं मंदिर उभं आहे. आणि या मंदिराला केवळ महाराष्ट्र पुरतच नाही तर कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातूनही लाखो भाविक दरवर्षी भेट देतात. बाळूमामा हे मूळचे धनगर समाजातले संत असले तरी सर्व जाती धर्माचे लोक त्यांना आपला देव मानतात. पांढरी शुभ्र कांबळी हातातली जुनी काठी आणि चेहऱ्यावरची करुणा हीच त्यांची खरी ओळख होती. कोणताही मठ नाही की भव्य पीठासन नाही, उघड्या आकाशाखाली मेंढरांच्या सोबतीनं घालवलेलं आयुष्य हीच त्यांची खरी साधना होती असं मानलं जातं. आयुष्यभर मेंढ्यांचा सांभाळ करणाऱ्या या संतांच्या नावाने आजही देवस्थानाकडे हजारो मेंढ्या आणि बकऱ्या पाळल्या जातात आणि त्यांना अत्यंत पवित्र मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा आहे, जिथे बाळूमामांचा आशीर्वाद असतो तिथं कधीच संकट येत नाही. त्यामुळेच दरवर्षी लाखो भक्त आपल्या मेहनतीचा पैसा देणगी म्हणून या देवस्थानाच्या चरणी अर्पण करतात आणि आपल्या सुखदुःखाच्या क्षणी बाळूमामाच्या दारी येऊन उभे राहतात. मात्र मागच्या काही वर्षांपासून देवस्थानाच्या कारभारात काहीतरी गडबड असल्याचा संशय भाविकांना येत होता. जमिनीची खरेदी विक्री, टेंडर प्रक्रिया आणि विशेषतः बाळूमामाच्या नावाने चालणाऱ्या मेंढ्यांच्या व्यवहारात मोठा घोळ असल्याचं त्यांच्या लक्षात येत होतं. देणग्यांचा हिशोब आणि प्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न यात मोठी तफावत असल्याची कुजबूज गावागावात सुरू झाली होती. पण नेमकं काय चाललंय याचा उलगडा कोणाला होत नव्हता. देवस्थानाच्या कारभारात उघडपणे बोलायचं धाडस फार कमी लोकांमध्ये होतं, कारण यामागे कोण कोण आहे याची पुरेशी कल्पना कोणालाच नव्हती. या संशयाची खात्री झाली ती प्रवीण पाटील, रवी पाटील आणि हनुमंत पाटील या भाविकांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे. या मंडळींनी देवस्थानाच्या कारभारातल्या अनियमिततेचे ठोस पुरावे गोळा केले आणि थेट धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत मुंबईच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून विशेष चौकशी आणि सखोल लेख परीक्षण सुरू करण्यात आलं. सामान्य भाविकांनी दाखवलेल्या या धाडसामुळेच वर्षानुवर्ष लपून राहिलेला हा गैरव्यवहार अखेर उजेडात आला. हे विशेष. धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी यांनी मार्च 2020 ते मार्च 2026 या तब्बल 6 वर्षाच्या कालावधीतील हिशोबांची बारकाईने तपासणी हाती घेतली. या तपासातील जे आकडे समोर आले ते पाहून खुद प्रशासनही चक्रावून गेलं. भक्तांच्या घामाच्या पैशावर इतक्या मोठ्या प्रमाणावर डल्ला मारला गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गडकरी यांच्या तक्रारीवरून बुदरगड पोलीस ठाण्यात तत्कालीन प्रशासक, विश्वस्त सचिव तसंच संबंधित व्यापारी आणि कंत्राटदार यांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी जशी जशी पुढे सरकत गेली तसं तसं या संपूर्ण प्रकरणाचं मुख्य सूत्रधार म्हणून एक नाव समोर आलं, ते म्हणजे रागिनी झुंजारराव खडगे. रागिनी खडगे या शासकीय सेवेत उपनिबंधक पदावर कार्यरत होत्या आणि त्याचबरोबर धर्मदाय आयुक्त कार्यालयात निरीक्षक म्हणूनही काम पाहत होत्या. देवस्थानाच्या कारभारात पारदर्शकता यावी आणि विश्वस्थानामधले वाद मिटावेत या हेतूने नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 या कालावधीत त्यांच्याकडे देवस्थानाच्या प्रशासक आणि कार्याध्यक्ष पदाची कायदेशीर जबाबदारी सोपवण्यात आली होती. देवस्थानाचा कारभार सुरळीत व्हावा आणि विश्व स्थापनेमध्ये अंतर्गत वाद मिटावे यासाठी शासनाने खास विश्वास ठेवून त्यांचा पदावर नेमणूक केली होती. पण ज्या अधिकाऱ्यांवर देवस्थानाचं रक्षण करण्याची जबाबदारी होती त्यांनीच आपल्या पदाचा गैरवापर करत तिजोरीवर डल्ला मारल्याचा तपासात उघड झालं. जी व्यक्ती स्वतः चौकशी अधिकारी होती तीच व्यक्ती या संपूर्ण अपहाराची मुख्य सूत्रधार निघाल्याने पोलीस यंत्रणाही आश्चर्यचकित झाल्या. देवस्थानाचे सचिव रावसाहेब बिराप्पा कोनकेरी यांच्या साथीने त्यांनी कोट्यवधी रुपये स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खिशात घातले असा आरोप आहे. लेखार परीक्षणातल्या त्रुटी लपवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यात आली आणि काही महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही झाला. याशिवाय कंत्राटदारांना बेकायदेशीर कायदा पोहोचवण्यात आला आणि एका स्टॅम्प रायटरला तब्बल 55 लाख रुपयाचा चेक अनधिकृतपणे दिल्याचा आरोपही समोर आला आहे. या संपूर्ण व्यवहारात कागदावर सगळं काही नियमानुसार दाखवण्याची पद्धतशीर योजना आखली
गेली होती, जेणेकरून वरवर पाहता कुठलाही संशय येऊ नये. या संपूर्ण घोटाळ्यातला सर्वात धक्कादायक भाग म्हणजे मेंढी पालन विभागातून झालेलं अपहरण. संत बाळूमामांनी आयुष्यभर मेंढ्यांचा सांभाळ केला, त्यामुळे देवस्थानाकडे असणाऱ्या हजारो मेंढ्या आणि बकऱ्या अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि त्यांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न देवस्थानाच्या खात्यात जमा होतं. आरोपींनी नेमकी हीच पवित्र मानली जाणारी व्यवस्था आपल्या भ्रष्टाचाराचं मुख्य हत्यार बनवली. बाजारात एका चांगल्या बकरीची किंमत किमान 15,000 रुपयापर्यंत असताना कागदपत्री मात्र ती केवळ 5,500 रुपयांना विकल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजे प्रत्यक्ष विक्रीतून मिळणारी उरलेली रक्कम कागदावर कधीच दिसली नाही आणि ती थेट आरोपींच्या खिशात गेली असा संशय आहे. अशा हजारो बकऱ्यांची परस्पर विल्हेवाट लावून बनावट पावत्या तयार करून आणि आकडेवारीतून फेरफार करून या एका विभागातूनच तब्बल 41 कोटी रुपयाचा अपहार झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय उरलेली सुमारे 19 ते 20 कोटी रुपयाची रक्कम जमिनीच्या खरेदी विक्रीतल्या आर्थिक अनियमिततेतून लाटण्याचा आल्याचा आरोप आहे. देवस्थानाच्या नावे 10 ते 12 वेगवेगळ्या जमिनी खरेदी करताना प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा कितीतरी पट अधिक रक्कम कागदावर दाखवून व्यवहार करण्यात आले आणि यातून व्यापाऱ्यांना तसंच मध्यमांना मोठं कमिशन दिलं गेल्याचा आरोप आहे. देवस्थानाच्या तिजोरीतून प्रत्यक्ष बाहेर पडलेली रक्कम आणि जमिनीचा खरा मोबदला यातला फरक आरोपींनी आपापसातला वाटून घेतल्याचा तपासात समोर येत आहे. एका बाजूला भाविक श्रद्धेनं दान करत होते आणि दुसऱ्या बाजूला त्याच दानाच्या पैशातून नियोजनबद्ध पद्धतीने कोट्यावधीची लूट सुरू होती. हे वास्तव आता उघड झालं आहे. 60 कोटी रुपयाच्या या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेत भुदरखंड पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी हे संपूर्ण प्रकरण तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातल्या गंभीर आरोपांची दखल घेत धर्मदाय आयुक्त अमोल कल्लोती यांनी रागिनी खडगे यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित केलं आहे. सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोनकेरे आणि संबंधित व्यापारी तसंच कंत्राटदारांच्या बँक खात्याची बारकाईने तपासणी सुरू आहे. मागच्या 6 वर्षातल्या सगळ्यात खरेदी विक्री पावत्या आणि लेखापरीक्षण अहवालांची सखोल छाननी केली जात आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातल्या इतर संशयितांचाही शोध घेत असून अजून काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बाळूमामाच्या पावनभूमीत झालेल्या या गैरव्यवहारावर महाराष्ट्रभरातल्या भाविकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून या घोटाळ्यातल्या मुख्य सूत्रधारांना आणि त्यांच्या साथीदारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवस्थान समितीच्या पुढील कारभारावर आणि निवडीच्या प्रक्रियेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक नियमावली असावी अशी मागणीही भाविकांमधून होत आहे. एका बाजूला श्रद्धेपोटी दानपेटीत पैसे टाकणार सामान्य भाविक आणि दुसऱ्या बाजूला त्या श्रद्धेचा बाजार मांडणारे लोक. ज्या संतांनी आयुष्यभर मेंढपाळांच्या सुखदुःखात साथ दिली त्याच्याच नावावर असा गैरव्यवहार व्हावा यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. भाविकांच्या श्रद्धेला अशा प्रकारे लक्ष केलं जात असेल तर देवस्थानाच्या कारभारावर खरंच किती नजर ठेवली जाते हा प्रश्न आता उभा राहतो. जोपर्यंत भाविकांनी स्वतः पुढाकार घेऊन ठोस पुरावे जमवले नाहीत तोपर्यंत संपूर्ण घोटाळा कागदोपत्री लपलेलाच राहिला असता. ही बाब देखील गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे. देवस्थानाच्या कारभारावर सामान्य भाविकांचीच नजर राहिली तरच अशा गैरव्यवहारांना वेळीच चाप बसू शकते हे या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. बाळूमामांच्या मंदिरातल्या या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.